द्वितीय तरंग यामध्ये पान नंबर 22 आणि या 22 नंबर पानावर आपण चिंतन करतोय ते खंडन हा विषय आपला चालू आहे। खंडन मध्ये अधिकारी खंडन आपण पाहिलेलं आहे। प्रथम तरंगामध्ये अनुबंध चतुष्टय मांडला। या अनुबंध चतुष्टयामध्ये जे 4 लक्षणं आहेत त्या 4 लक्षणांचा विचार करून त्याच्यावर पूर्वपक्ष मांडून त्याचं समाधान करण्यासाठी द्वितीय तरंगामध्ये प्रारंभ केलेला आहे। अधिकारी मांडत असताना हा अधिकारी कोणत्या संबंधाने विचारात घेतला, कारण अनुबंध चतुष्टयामध्ये 4 आहेत। त्यामध्ये अधिकारी सोडून बाकी सगळ्या गोष्टीला अधिकारी लक्षण बसवायचं। विषय, प्रयोजन आणि संबंध आणि मग अधिकारी। यामध्ये विषयाचा अधिकारी कोण, प्रयोजनाचा अधिकारी कोण आणि संबंधाचा अधिकारी कोण। म्हणजे अधिकारी एक पद पाहताना आपण प्रयोजनाकडे पाहतो का विषयाकडे पाहतो, नामाचा अधिकारी का नामाने प्राप्त होणाऱ्या फलाचा अधिकारी, ज्ञानाचा अधिकारी का ज्ञानाने प्राप्त होणाऱ्या फलाचा अधिकारी, वारीचा अधिकारी का वारीने प्राप्त होणाऱ्या फलाचा अधिकारी। दोन्ही मिळून एकच असं काही जणाला वाटेल, परंतु त्यातूनच आपल्या समोर जिज्ञासू आणि मुमुक्षू अशी 2 पदं आली। विषयाचा अधिकारी म्हटलं की जिज्ञासू आणि साध्याचा अधिकारी म्हटलं की मुमुक्षू। अधिकारी विचारात घेत असताना विषय असेल तर अधिकारी, विषयच संभवत नाही, साधनच संभवत नाही तर अधिकारी लक्षण बसत नाही। प्रयोजनाचा विचार असेल तर अधिकारी, फलाचा विचार असेल तरच अधिकारी लक्षण येतं आणि मग त्यामध्ये विषयाचा आणि फलाचा संबंध त्याचा अधिकारी कोण। कारण आपण याचं चिंतन करत असताना या संबंधानेही विचार केला आहे। प्राप्य प्रापक भाव संबंध, कर्तृ कर्तव्य संबंध, जन्य जनक भाव संबंध असे संबंधाचे प्रकार पाहिलेत आपण। मग या प्रत्येक संबंधाचा विषयाच्या दृष्टीने जरी विचार केलेला असला तरी त्याच्या अधिकारातून सुद्धा चिंतन पाहावं लागतं। जन्यजनक भाव संबंधातला अधिकारी कोण, प्राप्य प्रापक भाव संबंधातला अधिकारी कोण, कर्तृ कर्तव्य भाव संबंधातला अधिकारी कोण, संबंधातून सुद्धा अधिकारी चिंतन आहे, प्रयोजनातून अधिकारी चिंतन आहे आणि विषयातून अधिकारी चिंतन आहे। मुळात विषयाचा संबंध म्हणजेच साधनेचा संबंध आला। साधना एक आहे का अनेक आहेत? साधना, साधन म्हटलं की एक आणि साधना म्हटलं की अनेक आल्या। बहिरंग आणि अंतरंग अशा 2 प्रकारात आपण त्याचं चिंतन केलंय आणि त्यामध्ये साधनेचा अधिकारी जसा विचारात घेतला जातो तसा साध्याचाही अधिकारी विचारात घेतला जातो। मग साधना आणि साध्य याच्या दृष्टीनं अधिकारी लक्षण पाहत असताना लक्षण परिपूर्ण नसेल तर त्याला अधिकारी म्हणायचं का? म्हणजे पहिल्यांदा आपण साधनेचा अधिकारी लक्षण मांडलं, ते लक्षण परिपूर्ण असेल तर तो त्या साधनेचा अधिकारी झाला आणि लक्षण अर्धवट असेल तर
परिपूर्ण लक्षण नाही तर तो अधिकारी होतो का? तर शास्त्रदृष्ट्या होत नाही, परंतु त्याचे प्रकार पाडले. परिपूर्ण लक्षण असेल तर उत्तम अधिकारी, लक्षण कमी असेल तर मध्यम अधिकारी, लक्षण अतिशय कमी असेल तर कनिष्ठ अधिकारी, लक्षणच नसेल तर अधम. या दृष्टीने आपल्याकडं त्याचे प्रकार पाहिले जातात, मांडले जातात. हे प्रकार का पडले तर अधिकारी लक्षणेतला अभाव म्हणून उत्तम मध्यम कनिष्ठ हे प्रकार आले. उत्तम मध्यम कनिष्ठ हे साधनेमुळे प्रकार आले का अधिकारी लक्षणामुळे प्रकार आले? प्रश्न पुन्हा मांडू का? अधिकारी लक्षण याच्यावरून उत्तम मध्यम कनिष्ठ का साधनेमुळे उत्तम मध्यम कनिष्ठ? साधना तीच आहे सर्वांना. उत्तम अधिकाऱ्याला साधन कोणतं आहे? आता धरून चला, श्रवण आहे. मध्यम अधिकाऱ्याला तेच आहे, कनिष्ठ अधिकाऱ्याला तेच आहे. मग श्रवण हे तिघालाही एकच असताना प्रकार का आले? त्याच्या अधिकारी लक्षणात कमी जास्तपण आहे. जो परिपूर्णतेनं श्रवण करतो तो उत्तम अधिकारी. उत्तम मध्यम कनिष्ठ हे प्रकार साधनेमुळे आले नाहीत, अधिकारी लक्षणामुळे आले, म्हणून त्यात शंका केली. द्वितीय तरंगामध्ये प्रारंभाला काय केलं? अधिकारी खंडन. अधिकारी काय केलं? खंडन केलं. तसं प्रत्येक अभंगाचा अधिकारी असतो, प्रत्येक ओवीचा अधिकारी असतो. मग हा अधिकारी अभंगाचा का ग्रंथाचा? अधिकारी जो आहे हा अभंगाचा आहे का ग्रंथाचा आहे? अभंगाचा आहे. मग अभंगाच्या अधिकाराकडे आम्ही पाहिलं, हे अभंगातल्या विषयानुसार अधिकारी पाहिला का अभंगाच्या फलानुसार अधिकारी पाहिला? अधिकारी पाहत असताना विषयानुसार अधिकारी का फलानुसार अधिकारी? आता याचं चिंतन करताना दोन्हीचे वेगवेगळे प्रकार. विषयाचा अधिकारी कोण आणि फलाचा अधिकारी कोण? तुम्ही म्हणाल दोन्हीचं एकच आहे, असं नाही. दोन्हीच्या लक्षणा स्वतंत्र आहे. फल काय स्वीकारलं त्याच्यावर अधिकारी लक्षण आलं. तेने विहीन जीवा सुख नव्हे, त्याशिवाय जीवाला सुख नाही. फल आहे. साधन काय? आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देव आपलाचा खरा हा विषय आहे. इथं आता आपल्या समोर विषय मांडला आणि त्या विषयानुसार आपण चिंतन करतोय की आपुला तो एक देव करुणी घ्यावा. इथं अधिकारी आहे का तेने विन जीवा सुख नोही? इथं अधिकारी. दोन्ही ठिकाणी अधिकारी आहे, पण दोन्ही अधिकाऱ्याचं लक्षण वेगळं आहे. मग या दोन्ही अधिकाऱ्याच्या लक्षणामध्ये एकच अधिकारी लक्षण का तीन? उत्तम मध्यम कनिष्ठ. जो अधिकारी परिपूर्ण आहे हा उत्तम झाला. हा कोण झाला? उत्तम झाला. आणि जो आळशी आहे तो कनिष्ठ झाला. अधिकारीच आहे तो पण परिपूर्ण आहे का याच्यावर पूर्वपक्ष चालू झाला. पूर्वपक्ष का मांडला गेला? म्हणजे प्रत्येक अभंगात आपल्याला अधिकारी लक्षण मांडायचं, पूर्वपक्ष मांडायचा, अधिकारी खंडन करायचं आणि अभंगाचा परिपूर्ण अधिकारी मांडायचा. एक कीर्तन. अभंगाचं फल मांडायचं, फलाच्या दृष्टीनं अधिकारी लक्षण मांडायचं. त्या अधिकारी लक्षणेमध्ये
3 प्रकार मांडायचे, त्याचं खंडन करायचं आणि त्याचं परिपूर्ण लक्षण मांडून अभंगाचा विस्तार मांडला की दुसरं कीर्तन. अधिकारीच मांडायचा आहे, पण हा अधिकारी मांडताना पूर्वपक्ष का निर्माण झाला. आपण काल एक चिंतन केलं की उत्तर मीमांसा याचे कर्ते कोण. व्यास महर्षी. उत्तर मीमांसाचे कर्ते व्यास महर्षी. व्यास महर्षींचे शिष्य जैमिनी यांनी उत्तर मीमांसा श्रवण केला आणि त्यांना प्रश्न निर्माण झाले. ते प्रश्न त्यांनी शब्दबद्ध केले, संग्रहित केले, त्याला पूर्वमीमांसा म्हटले. म्हणजेच उत्तर मीमांसेबद्दल साधकांच्या मनात जे प्रश्न येतात त्याचा स्वतंत्र ग्रंथ केला. हा पूर्वपक्ष आहे. हा काय आहे. पूर्वपक्ष आहे. याचा अर्थ जैमिनींना उत्तर मीमांसा मान्य नाही असं आहे का. असं नाही. पण मूळ सिद्धांत, मूळ विचार ऐकताना प्रश्न येतात. काही काही वेळेला ते प्रश्न मांडले जात नाहीत, काही काही वेळेला ते प्रश्न मांडले जातात. पण मनामध्ये प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळालं तर आपल्याला पुढच्या चिंतनाकडे जाता येतं. आणि म्हणून त्या प्रश्नाच्या अनुषंगाने निर्माण झालेली शंका इथं अधिकारी खंडनात मांडली. अधिकारी खंडन का मांडलं गेलं. आपण अधिकारी पहिल्या तरंगात बघितलाय. अधिकारी चिंतन काय केलंय. पहिल्या तरंगात बघितलाय. अधिकारी बघितलाय, विषय बघितलाय, फल बघितलाय, संबंध बघितलाय. मग या अनुबंध चतुष्टयाचं लक्षण पहिल्या तरंगामध्ये पाहिलेलं असताना सुद्धा दुसऱ्या तरंगात का आलं. त्याच्यावरच्या शंका मांडल्या. म्हणजेच अधिकारी खंडन हा पूर्वपक्ष मांडला आणि मग मंडन म्हणजे त्याचं निरसन करून उत्तर समाधान करणं, या रूपानं आता पुन्हा अनुबंध चालू झाला. मग आपल्या मनात येणार आहे पहिल्या तरंगातला मी अधिकारी पाहिलाय, आता दुसऱ्या तरंगात पाहायची गरज नाही. असं आहे का. पहिल्या तरंगात मांडलेला असताना ग्रंथकर्त्याने दुसऱ्या तरंगात का मांडला. म्हणजे दुसऱ्या तरंगात त्याची सूक्ष्मता मांडायला सुरुवात केली. शिवाय कोणत्याही गोष्टीला 4 बाजूनं पाहता येतं. तुमचा एखादा अभंग आहे, त्या अभंगाला अधिकारी दृष्टीनं पाहता येतं, विषय दृष्टीनं पाहता येतं, प्रयोजन दृष्टीनं पाहता येतं आणि संबंध दृष्टीनं पाहता येतं. आपला एखादा विचार मांडत असताना त्याला 4 लक्षण आहेत. पण त्या 4 लक्षणा शास्त्रानं मांडल्या म्हणून मांडायच्या का समाजाला त्याची गरज आहे म्हणून मांडायच्या. काही काही वेळेला आम्ही अभंग सोडवतो. शास्त्र, वेदांत, ग्रंथ असं अभंगाच्या बाबतीत सांगतोय म्हणून सांगतो. पण समाजाला त्याचा काय आत्ता समाजाला कशाची गरज आहे किंवा समाज कोणत्या भूमिकेत आहे त्याला धरून हे मांडलं जावं का आपण फक्त अभंग मांडावा. याच्यासाठी पूर्वपक्ष पाहावा लागतो. पूर्वपक्ष या शब्दाचा अर्थ साधकांच्या, श्रोत्यांच्या मनात त्या अनुषंगानं निर्माण झालेले प्रश्न वास्तवात जगतानाचे आणि ग्रंथात मांडलेले याचा समन्वय पूर्वपक्षातून समोर येतो. पूर्वपक्षामध्ये काय मांडलं. जगाचा विध्वंस मूल कारणासहित, मूल अविद्येसहित जगाचा विध्वंस कुणालाच इच्छा होत नाही. म्हणजे तुमचा अधिकारी इथं विचारातच घेतला नाही. अहो सगळ्याला फक्त दुःख जावं वाटतं. आम्ही डॉक्टरकडे जातो, आजार घालवा म्हणतो का आजार ज्याच्यामुळे आला ते पण घालवा म्हणतो.
आजार घालवा. मग तात्पुरता रोग गेला बस झालं. म्हणून बहुतांश मंडळी आजार झाल्याबरोबर मेडिकलच्या गोळ्या घेतात का डॉक्टरकडे जातात? कशासाठी? आजार जावा. तसं सगळ्याला दुःख जावं वाटतं का अज्ञान जावं वाटतं? दुःख जावं वाटतं. अज्ञान जावं असं कुणालाही वाटत नाही. अज्ञान जावं असं वाटत नाही यात नवल नाही. अज्ञान आहे हे सांगायला लागलं तरी ऐकू वाटतं. आपल्याला ते सुद्धा सहन होत नाही. तुमच्याकडे अज्ञान आहे हे सांगितलेलं सहन होतं का? सहन होत नाही. अज्ञान ऐकणं होत नाही आणि अज्ञान घालवणंही होत नाही. फक्त दुःख जावं. अधिकारी खंडन केलं आणि त्याच्या अनुषंगानं प्राप्तीवर आणि निवृत्तीवर शंका घेतल्या. आता प्राप्ती आणि निवृत्ती हे अधिकारी लक्षण येत आहे का फलामध्ये? प्राप्ती आणि निवृत्ती हे फलामध्ये आहे का अधिकारी लक्षण? फलामध्ये परमानंदाची प्राप्ती आणि सर्व दुःखाची फला प्रयोजनातला विषय हा. पण प्रयोजनातले अंश अधिकाऱ्याकडे दिसतच नाहीत असं चिंतन. जेवायची इच्छाच नाही तर जेवणारी किती अधिकारी? अधिकारी लक्षण पाहताना फलाकडून पाहिलं खंडन केलं. विषयाकडून पाहिलंय का इथं खंडन करताना? द्वितीय तरंगातला विचार काय आहे? प्राप्ताची प्राप्ती आहे. प्राप्ताची काय आहे? म्हणून प्राप्तीचाही नाही, निवृत्तीची निवृत्ती आहे. नित्य निवृत्तीची निवृत्ती आहे. त्यामुळं दोन्ही अंशाचं खंडन केलं. पण अधिकारी हा फलाच्या दृष्टीनंच असतो का विषयाच्या सुद्धा? विषयाच्या सुद्धा असतो. म्हणजे ज्ञानाचा अधिकारी कोण? ध्यानाचा अधिकारी कोण? नामाचा अधिकारी कोण? पण इथं खंडन कशाचं केलंय हे चिंतन मांडतो. इथं खंडन आहे हे प्रयोजनाच्या दृष्टीनं खंडन आहे. आणि त्यानंतर मुमुक्षुता बने नाही. मुमुक्षुताच नाही. मोक्षाची इच्छा किती जणाला आहे? अहो काही मंडळींना मोक्ष शब्द सुद्धा माहित नाही. आत्ता जर आपण पारमार्थिक क्षेत्रातल्या मंडळींना विचारायचंच ठरवलं की मोक्ष कशाला म्हणतात हे ज्यांना माहिती आहे त्याने हात वर करा. मोक्ष शब्दाची व्याख्याच माहित नाही तर ते प्राप्त व्हावं असं वाटणार आहे का? वाटणारच नाही. मुमुक्षुता बने नाही. अधिकारी खंडन केलं. आता विषय खंडन. जीव ब्रह्म की एकता बने नाही. जीव ब्रह्माचं ऐक्य होतच नाही. का होत नाही? आता हे काय आहे? जीव ब्रह्माचं ऐक्य होत नाही का शंका आहे? शंका आहे. टीका पूर्व कह्या जो जीव ब्रह्म की एकता या ग्रंथ का विषय है. या ग्रंथाचा तो काय आहे? विषय आहे. सो संभवे नाही. या ग्रंथाचा हा विषय आहे, हा संभवत नाही. काय ते? ब्रह्म तो अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश इन पंचक्लेशन ते रहित है. बघा आता ब्रह्म सद्रूपय, चिद्रूपय, आनंद रूपय असं सांगावं का ब्रह्म क्लेश रहित आहे असं सांगावं? माणूस खरं बोलणार आहे असं सांगावं का खोटं बोलत नाही असं सांगावं? दोन्हीचा अर्थ एकच, पण बोलताना सुद्धा गौरवामध्ये कोणते शब्द आहेत? खोटं बोलत नाही याचा अर्थ सगळे खोटं बोलतात म्हणून
त्यांना पाहून याचं वर्णन केलं. तसं हे पंचक्लेशाचं वर्णन कुणाकडं बघून आहे? जीवाकडं बघून आहे. बरोबर आहे. जीवाकडं पंचक्लेश आहेत. मग ते कोणते? आता त्याची इथं नावं दिली. जीवाकडं पाहून ब्रह्माचं वर्णन आणि ब्रह्माचं वर्णन करून जीवाकडं पाहणं. ब्रह्माकडून जीवाकडं, जीवाकडून ब्रह्माकडे पाहणं व्यतिरेक, आणि ब्रह्माकडून जीवाकडे पाहणं अन्वय. अन्वय आणि व्यतिरेक बोध लक्षात आला पाहिजे आपल्याला. यामध्ये आता पंचक्लेश मांडले. ही नावं आपल्याला पाठ झाली पाहिजेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. यामध्ये आता अविद्या कशाला म्हणतात? 66 नंबर टिप्पणी. जो विचार के किए हुए होवे नहीं, विचारानं जे सिद्ध होत नाही सो अविद्या कही है. आता इथं विचार शब्दाचा अर्थ विवेक. विवेक केल्यानंतर विवेकाने जी सिद्ध होत नाही म्हणजे जिला अस्तित्व नाही हे लक्षात येतं तिला अविद्या म्हणतात. आपल्याकडं सुद्धा असतं ते माणूस जाऊ दे, त्याच्याकडे काही विचार नाही, त्याचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका का त्याच्याकडं विचार नाहीत. आता विचार नाहीत तर तो बोलला कसा? त्याच्याकडे विचार आहेत पण विवेक नाही. अविचार आहेत, विवेकाने बोलला नाही म्हणून ती व्यक्ती असताना त्याचं अस्तित्व नाही ही धारणा आहे. जाऊ दे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका कारण त्याच्याकडं विचार नाही. विचार असलेला मनुष्य समाजात जास्त मान्य होतो का अविचारी मान्य होतो? विचारी मनुष्य मान्य होतो. आणि म्हणून काही काही जण म्हणतात तुमचं मार्गदर्शन ऐकत तर नाहीत, मार्गदर्शनाप्रमाणे कुठला सप्ताह दिंडे करत नाहीत, पण तुमचं मार्गदर्शन सत्कार करताना पण सांगतात यांच्या मार्गदर्शनाने. आता ज्यांच्या मार्गदर्शनाने चालू आहे त्यांना भांडण आवडत नाही. सत्यात भांडण होते का नाही? मार्गदर्शन काय स्वीकार? त्यांना संघर्ष आवडत नाही. त्यांच्या दृष्टीनं काल्या दिवशी हिशोब दिला पाहिजे. होतंय का? होत नाही. म्हणजेच मार्गदर्शन घेतलंय का? नाही. पण पत्रिकेत पण छापतात अमुक अमुक यांच्या मार्गदर्शनाने. एखाद्याला जर म्हटलं आपण काय तुम्ही कार्य चांगलं केलं हो, बघा यांचं मार्गदर्शन, आपण लगेचच म्हणतो मार्गदर्शन म्हणजे विचारी मनुष्याला समाजात स्थान आहे. कारण विचार हा जीवनामध्ये गरजेचा आहे. कशासाठी? विचाराने जी सिद्ध होत नाही पण असते, भावरूप आहे, तिला काय म्हणायचं? अविद्या. भावरूप आहे का नाही? अज्ञानाचे 5 अंश कोणते? आवरण, विक्षेप, अनादि, भावरूप, अनिर्वचनी. मग हे अज्ञानाचे आहेत का अविद्येचे सुद्धा? अविद्येचे सुद्धा. अविद्या आणि अज्ञान काय वेगवेगळं आहे? त्या शब्दाचा जरी अर्थ केला अविद्या, विद्या म्हणजे काय? विद्या म्हणजे ज्ञान. आपल्याकडं पूर्वी म्हणायचे बघा, छडी लागे पुढं काय ज्ञान येई, असं म्हणायचे का? विद्या. अविद्या सो अविद्या मूल तूल भेदते 2 प्रकार की है. ही अविद्या किती प्रकारची आहे? मूल अविद्या आणि तूल अविद्या. जो शुद्ध चैतन्य को ढापे सो मूल अविद्या. जी शुद्ध चेतनाला आवृत्त करते, झाकते,
तिला काय म्हणायचं? मूल अविद्या. आणि घटपटाला जी झाकते तिला काय म्हणायचं? स्थूल अविद्या. आता घटपटाला का घटपटाच्या ठिकाणी असलेल्या चैतन्याला? आहे आकडा 2. घटा आदि उपाधि वाले चैतन्य को ढापे सो तूल अविद्या है. तिला काय म्हणायचं? तूल अविद्या. तिनमें मूल अविद्या भी कार्य कारण भेदते दो भांति की है. कार्य रूपानं सुद्धा मूल अविद्या आहे आणि कारण रूपानं सुद्धा मूल अविद्या आहे. आता त्याचं स्पष्टीकरण दिलं. अन्य विषय अन्य की बुद्धि रूप प्रतीति जो है सो कार्य रूप अविद्या है. अन्य विषय अन्य की बुद्धि. रज्जूच्या ठिकाणी सर्प, अन्यथा अन्य. रज्जू एक आहे आणि सर्प 2. बुद्धी रज्जूचीही बुद्धी आहे आणि सर्पाचीही बुद्धी आहे. सर्प भासताना सर्पाची बुद्धी एकच आहे का 2 आहेत? ज्या वेळेला सर्प भासायला लागलेला आहे त्या वेळेला रज्जूची पण बुद्धी आहे का फक्त सर्पाची? कसं आहे? दोन्ही बुद्धी आहे. कशी? सर्पाचा आकार हा रज्जूचा आकार आहे का सर्पाचा आहे? हा, रज्जू जेवढा आहे तेवढाच सर्प भासलाय. रज्जू लहान आहे आणि सर्प असा भासलाय, असं आहे का? मग आपल्याला रज्जूचा आकार दिसलाय का सर्पाचा? भासायलाय सर्पाचा पण दिसलाय कोणाचा? रज्जूचा. रज्जूची जाडी दिसताना दिसायली पण भासताना सर्प. मग 2 बुद्धी आहे का एक बुद्धी आहे? 2 बुद्धी आहे. ज्याच्याकडे कायम 2 बुद्धी असते त्याला जीव म्हणायचं आणि ज्याच्याकडे एकच बुद्धी असते त्याला मुक्त म्हणायचं. मुक्ताला एकच बुद्धी आहे, ब्रह्मबुद्धी, आत्मबुद्धी. आणि जीवाला 2 बुद्धी आहे. 2 बुद्धीमध्ये एक सामान्य रूपाची आहे आणि एक विशेष. आपण याचं चिंतन केलंय. इदम अंश सामान्य आणि विशेष. तिसरा कोण सांगेल? अंश किती? कुठे गेले हे? विचारसागर का चंद्रोदय? हे तर बघू आपण. हा, चंद्रोदयात गेले. वा, किती अंश? कारण कला कितवी? 6व्या कलेमध्ये सामान्य अंश, विशेष अंश आणि कल्पित विशेष अंश. शिंपलं आणि रजत हे पाहताना हे 3 अंश बघितले, बरोबर आहे? मग यामध्ये 2 अंश भासायला लागले. 2 बुद्धी आहे, कार्यबुद्धी. ही कोणती बुद्धी आहे? कार्यबुद्धी. आवरण विक्षेप शक्ति वाली अनादि भाव रूप जो है सो कारण रूप अविद्या है. आता अविद्येचं इथं भावरूप आलं बघा. अविद्या म्हणजे आवरण, स्वल्पविराम, विक्षेप, स्वल्पविराम, अनादि, स्वल्पविराम, भावरूप है. अविद्येची लक्षणं किती? इथं 4 मांडल्या. या टिप्पणीमध्येच आलंय भावरूप अविद्या. सो कारण रूप अविद्या है. याला कारण रूप अविद्या म्हणा. तिनमे कार्यरूप अविद्या भी. आता याच्यामध्येच कार्यरूपाची अविद्या आहे. अनात्मा देहादिक विषय आत्मबुद्धी.
सगळे अनात्म पदार्थ आहेत आणि त्या अनात्म पदार्थाच्या ठिकाणी कुठली बुद्धी आहे? आत्मबुद्धी. याला चार्वाक म्हणतात. याला काय म्हणतात? चार्वाक. चार्वाकाचा जर विचार केला तर चार्वाकाला जगामध्ये जग दिसतं का जगामध्ये ब्रह्म दिसतो? चार्वाकाला तो देहाला आत्मा मानतो, मग जगाला ब्रह्म. जग म्हणजेच ब्रह्म. त्याला ब्रह्म वेगळा माहीतच नाही. जगच ब्रह्म आहे, देहच आत्मा आहे. भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. याला चार्वाक म्हणतात. अनित्य आकाशात विषय नित्य बुद्धी. आकाश वगैरे अनित्य आहे का नित्य आहे? पृथ्वी अनित्य आहे का नित्य आहे? अनित्य आहे. पृथ्वी कशी आहे? अनित्य आहे. फक्त ती जास्त काळ आपल्याला वाटते म्हणून अनित्य म्हणण्याचं धाडस होत नाही. पण पृथ्वी अनित्य आहे, आकाशाधिक अनित्य आहे. तिथं नित्यबुद्धी झाली. याला नैयायिक म्हणतात. नैयायिकांच्या मते हे काय आहे? नित्यबुद्धी आहे. दुःखरूप धन अधिक विषय सुखबुद्धी. धन, दारा, पुत्र, जन हे दुःखरूप आहे का सुखरूप आहे? दुःखरूप आहे. मग दुःखरूप असलेल्याला वेळ द्यावा का? आपण वेळ पाठाला द्यावा का धन, दारा, पुत्र यांना द्यावा? कसं आहे? पाठाला द्यावा. पण आपण कोणाला देतो? मुलगा, मुलगी, घर, दार, कुटुंब, धन, संपत्ती. म्हणजेच आपल्याला सुखबुद्धी निर्माण झाली. सुखबुद्धी याच्यात असणं हे पूर्वमीमांसा आहे. असुची म्हणजे अशुद्ध. जो स्त्री पुत्रके मुख चुंबन अधिक 30 विषय सुची बुद्धी. याच्यामध्ये शुद्ध बुद्धी मनामध्ये निर्माण होणं ही बुद्धी आहे. बुद्धीचे प्रकार मांडले: आत्मबुद्धी, नित्यबुद्धी, सुखबुद्धी आणि शुद्ध बुद्धी. म्हणून महाराज देवाला सांगतात, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. नारायणा देवा, दुर्बुद्धी होऊ देऊ नको. दुर्बुद्धी म्हणजे ही सगळीच बुद्धी. नित्यबुद्धी दुर्बुद्धी, अनात्म्याला आत्मबुद्धी दुर्बुद्धी, दुःखरूपतेला सुखबुद्धी दुर्बुद्धी, असुचीला सुचिबुद्धी दुर्बुद्धी. इस भेदते चारी भांति की है. याचे 4 प्रकार आहेत. यहाँ पंचक्लेश के प्रसंग में उक्त 4 प्रकार के कार्य अविद्या का ग्रहण है. याच्यामध्ये या एकाला सोडून राहिलेले 4 हे सगळेच कार्य अविद्या आहे. आणि पहिली जी आहे अविद्या ही कारण अविद्या. अशा दृष्टीनं पंचक्लेशाकडे बघा असा विचार या टिप्पणीमध्ये आपल्या समोर मांडलेला आहे. अस्मिता, बुद्धि और अनात्मा की एकता की जो प्रतीति सो अस्मिता है, याही को सामान्य अहंकार भी कहते हैं. अहंकाराला इथं अस्मिता म्हटलंय थोडक्यात. तर ती सगळी व्याख्या बघण्यापेक्षा अहम या दृष्टीनं पाहणं याला अस्मिता म्हणायचं. राग, अनुकूलता के ज्ञान से जन्य जो बुद्धि वृत्ती सो राग है. इथला राग शब्दाचा अर्थ क्रोध नव्हे, आसक्ती. राग म्हणजे अनुकूलता के ज्ञानजन्य. अनुकूल आहे लगे ओढा होतो. अनुकूल असेल तर ओढा होतो. बरोबर आहे का? आपल्याला घसा बसला तरी दही चटणी खावी वाटते. अनुकूल आहे कारण त्याच्याविषयी आसक्ती निर्माण झाली. चला 59 द्वेषवर टिप्पणी आहे. प्रतिकूल वस्तु के ज्ञान से जन्य सो बुद्धि
तो द्वेष आहे, तिरस्कार. द्वेष म्हणजेच काय? प्रतिकूल असलं की काय झालं? तिरस्कार. बघा, मित्र अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? मित्र अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? मित्र जोपर्यंत आपल्या विचारात मिसळतोय तोपर्यंत अनुकूल आहे, आणि विचाराच्या बाहेर गेला की प्रतिकूल आहे. पण याच्या पलीकडे जाणं म्हणजे राग द्वेष रहित. 12व्या अध्यायात सांगितलेलं आहे, द्वेष रहित होणं द्वेष्टा सर्वभूतानां मरण के भय से शरीर की रक्षा विषय जो आग्रह सो अभिनिवेश है. अभिनिवेश शब्दाचा अर्थ काय? शरीर पडणारच आहे, शरीर मरणार आहे, पण मरू नये याच्यासाठी अट्टहास करणं त्याला अभिनिवेश म्हणतात. थोडक्यात अति आत्मविश्वासानं जगणं याला काय म्हणायचं? अभिनिवेश. असे हे काय आहेत? 5 क्लेश आहेत, पंचक्लेश. और विभू कही है व्यापक. विभू म्हणजे काय? व्यापक. एक है सजातीय भेद रहित. व्यापक मध्ये भेद एक, भेद रहित. ब्रह्म के सजातीय और ब्रह्म है नहीं. ब्रह्माहून वेगळा त्याच जातीचं दुसरं कोणी आहे का? नाही. म्हणजे तो सजातीय भेद रहित आहे. विजातीय भेद रहित आहे, स्वगत भेद रहित आहे. आता सजातीय कशाला म्हणायचं, विजातीय कशाला म्हणायचं, स्वगत कशाला म्हणायचं, याचा विचार आपण केला आहे. पण हे क्लेश कुठं असतात? तर जीव विषय सर्व क्लेश है और परिचिन्न है. हे सगळे क्लेश जीवाच्या ठिकाणी आहेत म्हणून तो परिचिन्न आहे. और जीव नाना है, जीव अनेक है, ब्रह्म एक है. काय ते? जितने शरीर उतने जीव. शरीर अनेक है, जीव अनेक है. सर्व शरीर विषय जीव एक होवे तो एक शरीर में सुख अथवा दुख होने थे. सर्व शरीर विषय सुख और दुख हुआ चाहिए. एकाच ठिकाणी सगळ्या शरीरात जीव एकच असतात, तर एकाला सुख झालं की सगळ्याला सुख व्हायला पाहिजे, एकाला दुःख झालं की सगळ्याला दुःख व्हायला पाहिजे. म्हणजे असं होत नाही. याचा अर्थ सगळ्या शरीरातला जीव वेगवेगळा आहे. जेवढे शरीर तेवढे जीव आहेत. शरीर नाना आहे, अनेक आहे, म्हणजे जीव सुद्धा अनेक आहेत. ब्रह्म एक आहे म्हणून दोघांचं ऐक्य होत नाही. ब्रह्म आणि जीव या दोघांचं ऐक्य होत नाही. हे विषयाचं खंडन केलं. हे काय आहे? विषयाचं खंडन केलेलं आहे. त्या बाबतीतली सुद्धा आणखी काही शंका आहे, त्याचं चिंतन आपण उद्याच्या पाठाला करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.